श्री गुरुदेव दत्त. कामाच्या व्यापातून गुरुचरित्र वाचण्याची ओढ असूनही साधकाला वेळेअभावी शक्य होत नाही आणि म्हणूनच दत्त गुरूंच्या आशीर्वादाने डॉक्टर B.P. वांगीकर यांनी नित्य पारायणासाठी 133 श्लोकी श्री गुरुचरित्र लिहिला आहे. हा अवघ्या 15 मिनिटात वाचता येतो आणि मूळ गुरुचरित्र वाचण्याची फलश्रुती देतो. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे 133 श्लोकी श्री गुरुचरित्र, एकत्रित अध्याय 52, मूळ ग्रंथाचे पुण्य मिळून होईल श्री दत्त प्रसन्न. श्री गुरुदेव दत्त. आणि ह्यासाठी आम्ही या गुरुचरित्राचे वाचन करीत आहोत. लाभ घ्या. श्री गणेशाय नमः. 133 श्लोकी श्री गुरुचरित्र. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती सरस्वती नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. मातृपितृदेवताय नमः. शुभाशीर्वाद द्यावे मजला. श्री गुरुचरित्र काव्यरचनाला, बाळविनवी कुलदैवताला, श्री दत्तात्रेय गुरुरायाला. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ श्रवणे पठणे नित्य. संकटाचे निरसन करीत, रोगी ते आरोग्य देत, अडली कामे पूर्ण करीत, ऐसी महिमा तयाचा, श्रद्धा तयावरी जयाची, यश धन कीर्ती मिळे तयासी, सिद्ध सांगती नामधारकासी, भीमा अमरजा संगमासी, तया सन्मार्ग लाभला म्हणून गुरूंच्या लीला वर्णितसे. गोदातीरी वेदधर्म ऋषी, वेदभ्यास शिकवी शिष्यासी, परीक्षा घेई दीपकाची, प्रसन्न त्याच्या सेवेसी, दीपकाची पाहुणे गुरुभक्ती, अवतरे ऋषिकेशी, राहो अखंड गुरुभक्ती तुझसी, वर देती दीपकासी, अंबरीश राजा करी व्रत एकादशी, दुर्वास पूजी भावेसी, राजा मने अतिथीसी, सत्वर द्यावे भोजनासी, दुर्वास करी विलंबेसी, न होण्या व्रतभंग राजा प्राशी तीर्थासी, क्रोधे दुर्वास शापती अंबरीशासी, का जेवला सोडूनी मजसी, शापता दुर्वास अंबरीशासी, घेती स्वय तो ऋषिकेशी, घेऊनी अनेक अवतार, तारती अंबरीशासी. अत्रिपत्नी अनुसूया, साक्षात पतिव्रता शिरोमणी, व्रतभंग करावे तिजसी म्हणून, त्रिमूर्तीला प्रार्थिले देवांनी, भिक्षुकरूपे त्रिमूर्ती जाती आश्रमे, व्रतभंग करावे म्हणून, नग्र होऊनी वाडन्न म्हणून, करती अनुसूये विनवनी, पतिव्रतेच्या तेजानी, गेले तिघे बालक होऊनी, दोघे जाती आशीर्वाद घेऊनी, तिसरा दत्तर आहे तिच्या अंगणी. श्रीपाद अवतार, पिठापूर ग्रामात आपळराज सुमतीस होत, करुणी 8व्या वर्षी उपनयन, श्रीपाद बंधूसी विद्वान करीत, अनेक तीर्थयात्रा करुणी श्रीपाद राहिले गोकर्णी जाऊन, गोकर्ण तीर्थ महास्थान श्री गुरूंनी केले. मातेला देण्या शिवलिंग पूजेला, गेला रावण कैलासाला, वीणावादने तप करुणी प्रसन्न केले त्यांनी शिवाला, आत्मलिंग घेऊनी शिवाचे, दैत्य निघाला श्रीलंकेला, परिवाटेत विघ्न हरे, विघ्नुनी लिंग स्थापियले गोकर्णाला, कुक्षिवंशीचा राजा मारी राक्षसाला, तव बंधू सूड घेण्या नररूपी झाला, राहुनी पाकगृही राजाच्या, नरमांसवाडी वशिष्ठाला, वशिष्ठ मुनी कोपुनी देती शाप राजाला, ब्रह्मराक्षस होऊनी 12 वर्षे, जावनी भटकायला, पाहुनी वनी गौतम ऋषीला, राक्षस शरण की हो गेला, ऋषी सांगती जागो कर्णाला, तेथे चांडाळी उद्धरली असे, पूर्वजन्मीची ती सौदामने, अनेक दुष्कृत्य करुनी, गाय वासरू छेदुनी जन्मती चांडाळयोनी, बिल्वपत्रांची भिक्षा तिची पडली शिवपिंडावरी, शिवलोकी गेली ती पुण्यवान भामिनी. कुरवरपुरी अंबिकेला पुत्र झाला मंदमती ऐसा, भिक्षा मागुनी उदरभरी, कंटाळली या संसाराला, पुत्रासहा ती नारी, जाईत गंगेत देहार्पणाला, श्रीपाद दर्शनाचा लाभ तिला की हो झाला, शनी प्रदोषेचा व्रत घडवून तिजला, ठोंब्या पुत्र तिचा गुरूंनी विद्वान केला. कुरोरपुरीच्या रजकाप्रती, राज्य देती श्रीपाद यती, दर्शना देऊ म्हणती पुढील जन्मे, नृसिंह सरस्वती रूपे, तस्करे मारिता भक्त वल्लभेशा, वधती श्रीपाद तस्करा त्रिशूले, सजीव करीती वल्लभेशा, करण्यातयाची नवसपूर्ती, विप्रस्त्री अंबिका, आचारी शनी प्रदोषाला, उदरी प्रसवे ओंकार जपी नरहरी पुत्राला, मौंजी बंधनानंतर म्हणे तो वेद, पण लगेच निघे तीर्थयात्रेला, पूर्वजन्मेचा शनी प्रदोष 8वे मातेला, उपदेशुनी तिला नरहरी निघे यात्रेला, अडवीत त्याला माता म्हणे, एक पुत्रानंतर
जावे तू यात्रेला, ऐकुनी माथेची व्यथा, नरहरी तिज जवळी राहिला. परी छोटा बंधू होताच, शुभाशीर्वाद घेऊन तो निघाला. काशी क्षेत्रवृद्ध श्री कृष्ण सरस्वतीची संन्यास दीक्षा घेतला. नृसिंह सरस्वती नामधारण करून व्रताचरण मिळे त्याला. माधव सरस्वतीला करुणी शिष्य, अनेकांचे ते गुरु झाले. यात्रेत बद्री केदार पार करुनी, जाई गंगा सागराला. राहिले येऊनी नृसिंह सरस्वती प्रयागाला. यात्रा करुनी उत्तरेची, गुरु येती दक्षिणेसी. भेटती माता पिता भगिनीसी, तेथुनी जाती त्र्यंबकेश्वरासी. पाहुनी गोदावरीला, गुरूंना गौतम ऋषी आठवला. तेथे एक ब्राह्मणाला परावृत्त केले आत्मघाताला. ब्राह्मण पोटशूलाने त्रासला, जीव देण्या गंगेत निघाला. सायन देवातर्फे मिष्टान्न देऊन, त्याचा पोटशूल गुरूंनी बरा केला. भक्त सायन देव निगे यवन चाकरीला, मने भ्याला वाटे दृष्ट यवन मारील मजला. गुरूंचे अभय घेऊनी, क्रूर यवना ते भेटे तो. दृष्ट तो शरण येई, सायन देवा ते वस्त्र देई. शिष्यांसहा गुरु गेले, क्षेत्रवैजनाती निघून. सायन देवासी आशीर्वाद देऊन, राहिले गुप्त होऊन. गुरु शिष्यासी सांगती, तीर्थयात्रा करावी कैसी. यात्रेदवडूनी समजताशी, गुरु पुन्हा गुप्त होती. गुरुद्रोही ब्राह्मणाला गुरूंनी सेवा मार्ग दाखविला. धौम्य ऋषींची कथा सांगून, दिली ज्ञानप्राप्ती त्याला. ब्राह्मण जाई गुरुगृही पुन्हा परतोनी, गुरु राहिले भिलवडी ग्राम निवास करुनी. ज्ञानवंता पोटी करंटा, पुत्र जन्मला करवीर नगरीला. पुत्रसेवी भवानी माता आणि भुवनेश्वरीला तो मूर्ख ब्राह्मण, जिव्हा चेतुनी करी अर्पण. देवी म्हणे तू जा शरण, औदुंबरवासी गुरुला. पुत्राने गुरुचरणी अर्पियले स्वतःला. गुरूंनी कृपा हस्तकी मस्तकी ठेविता, जीवावतारण होऊन विद्वान तो झाला. पंचगंगा नदी तीरी, औदुंबरी तळी, बसले गुरु अनुष्ठानाला. जाता माधू करीला, आले एक ब्राह्मण घराला. ताकती वेला घेवड्याच्या वेला उपटवणी, विप्रा दिला हेमाचा हंडा भरुनी. गेले दारिद्र्य निघुनी, दर्शना येते पती पत्नी तपस्तानी. गुरुवदली नका करू हे कर्नो करणे, गुप्तदन ठेवा तुमच्या मनी. गुरुस जो भक्तीने भजेल, लक्ष्मी तया घरी सदा नांदेल. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी सांगती नामधारकाला, महत्व का असे औदुंबराला. ह्या वृक्षाखाली नरसिंहाने हिरण्यकशपू असे वदियला. काळकूट विषाची नखे घालून औदुंबर फळात विषाग्नी नरसिंहाचा किहो शांत झाला. योगिनी पूजित गुरुस्त्री गंगेत, नावडी देखुनी होई चकित. शुभाशीर्वाद देऊने त्याला, दूर केले त्याच्या दारिद्र्याला. प्रातःकाळी प्रयाग, मध्यान्ही काशी, सायंकाळी गया करून नावड्या 6 गुरु परतले अमरापुराला. शिरोग्रामीचा पती पत्नी, पुत्र होऊनी तयाचे मरती. दाखवूनी स्त्रीचे पितृदोष, ऋणविप्राचे गुरु फेडती. उपाय सांगती गुरु तिजला, पापविनाशी संगमी स्नान करवून. औदुंबरी प्रदक्षिणा करवून, दोष तिचा दिला घालवून. सांगती विप्रा स्त्री शतरुपये घेऊन, क्षालन करी पापाचे. व्रतस्त्रीने आचरिता, सुख देते तिला पुत्रप्राप्तीचे. ज्येष्ठ पुत्राचे व्रत बंद करता, छोटा अकस्मात जाई मरून. स्त्री प्रेतावळी लोळून, म्हणे पुत्रासहा मजला करा दहन. यती येऊनी उपदेशती, कर म्हणती शव अर्पण अग्रीला. परी स्त्री न दे पुत्र दहनाला, म्हणे पुत्रासहा जाळा मजला. भावतीचा पाहून यती वदती स्त्रियेला, जा घेऊन मृतदेह गुरुपासी औदुंबराला. जाता स्त्री तेथे, गुरूंनी तीर्थ शिंपियले मृतदेहाला. अमृत सिंचने पुत्र तो, उठून की बसला. वांजमैशी दुग्ध होऊनी, गरीबा विप्र श्रीमंत केला. गुरूंची अगाध लीला, गाणगापुरी दिसे लोकाला. दर्शनासी येऊनी सर्वजण, सांगती ग्रामाधिपतीला. ऐकुनी ही अद्भुत लीला, ग्रामाधिपती नेई त्यांना गाणगापुराला. जाताना पालखीतून दिसे ब्रह्मराक्षस, अश्वत्थावरी खाली उतरून तो धरून पाय, म्हणे करावी कृपा मजवरी. सांगती गुरु तयाला, जाऊनी स्नान करी संगमाला. गुरूंची आज्ञा ऐकता, राक्षसाचा उद्धार की झाला. कुमशीचा त्रिविक्रम मुनी, सदा गुरु निंदा करी. त्यासी विश्वरूप दाऊनी, गुरु तयाचा उद्धार करी. म्लेच्छ पुढे वेद म्हणते, गर्विष्ठ विप्र त्रिविक्रमा छळती. गर्वोक्त विप्रा ते समजवणे, गुरु सांगती का घेता मृत्यू ओढवणे.
परिनायकती विप्रादोनी धरुनी अहंकाराला, मनती वाद करा या जयपत्र द्या आम्हाला. गुरु पाहती मार्गी मातांगाला, बोलवणी तयाला सप्तरेषा काढविल्या. 7वी रेषा लंघिता मातांग वेद म्हणू लागला. मदांध विप्रकाप्रती गुरुशापे जाती ब्रह्मराक्षस योनीला. मातांग म्हणे सर्वाला नका शिव मजला. मी झालो ब्राह्मण विस्मय वाटे सकळाला. ओतता जल डोक्यावर मातांग येई भानावरी. करुणी दंडवत स्वामीश्री जाई तो पुन्हा शेतावरी. भस्म लावुनी ब्रह्मराक्षसा वामदेवी करी पावन. सांगुनी भस्म महिमा ब्रह्मराक्षसा देई मोक्षाचा मान. माहुरगडीचा गोपीनाथ पुत्र होऊनी मरती. कृपा होता गुरुची पुत्रवाचे येई आनंदा भरती. 12व्या वर्षी त्यांनी पुत्रविवाह केला. क्षयाने ग्रासले पुत्राला, वैद्यतंत्र मंत्र करुनी गुण येईना प्रवृत्तीला. गाणगापुरी नेईसून गुरुदर्शनी पतीला. परिमार्गात गाणगापुरीचा पती गेले सोडून पत्नीला. शोकव्याकुल पत्नी म्हणे वाया गुरुभक्ती मजला. भस्मांकित जटाधारी उपदेशाने शांतवी तिजला. गुरु सांगती पती जिवंत असतानाचे स्त्रीधर्म. सांगुनी विंध्या मेरुकथा पतिसेवेचा मंत्र दिला. पतिव्रता करता धर्माचरण जातसे ती पतिसहा मोक्षाला. पती जाता सहगमन प्रकार सांगती गुरु तिजला. सहगमनी निगता गुरुदर्शना जाई सती. अमृतदृष्टे पाहती यती ताटीवरून उठून बसला तिचा पती. काश्मीर देशीचे राजेप्रधान त्यांचे पुत्र करती रुद्राक्षधारण. पराशरे कथियला तया पुत्राचा इतिहास राजाला. कंठी रुद्राक्ष घालुनी वेश्यमंदिरी वैश्य आला. जवळचे त्याच्या शिवलिंग पाहुनी वेश्या ते मागे त्याला. होईल पत्नी 3 दिवस म्हणूनी वैश्यलिंग देई तिजला. संभोगसमयी लिंग ठेवी मंडपात अकस्मात अग्रिग्रासी मंडपाला. दुखी वैश्य झोकी अग्री स्वतःला. पती 6 ती झोके कुंडाला. पाहुनी वेश्याची भक्ती संतुष्टले पार्वतीपती देती तिला मुक्ती. दुग्धमंडपी कुक्कटी मरकटी जन्मता राजा प्रधानेचे घरती. ऋषी पराशर म्हणते राजा वीरभद्राला. 12 वर्षे आयुष्य असे तुझ्या पुत्राला. शरण येऊनी राजा म्हणे सांगा उपाय शोधुनी. ऋषी सांगती जपी दशसहस्त्र रुद्र शिवाला. वीरभद्रे दशसहस्त्र रुद्र अभिषेक केला. प्रोक्षण करुनी जलमुनेने मृतपुत्र जागविला. मंत्र उपदेशन देई स्त्रीला. वदे सिद्धमुनी नामधारकाला. शुक्राचार्ये मंत्र दिला पुत्रीला. कच संजीवनी विद्या शिकविला. मरता शुक्रासी देवयानेने उठविला. मने कचा तू पत्नी म्हणून स्वीकार मजला. कच गुरु भगिनी म्हणून न वरी देवयानेला. शापुनी एकामेका संजीवनी मंत्र की हो निष्फळ केला. कथुनी सीमंतिनी चित्रवर्मा कथा दाम्पत्याला. कन्यारत्न होई चित्रवर्माला. परी 14वे वर्षी वैधव्य दिला. पती सीमंतिनीचा नदी यमुनेत बुडाला. सीमंतिनीला पतिशोकानावर झाला. पती तिचा जाई पातळाला तक्षकाचा राज्याला. भेटे पुन्हा पत्नीला आनंदे ती जाई राजवाडेला. गुरूंनी हेच व्रत कथियले दाम्पत्याला. व्रताचरणाने त्या 5 पुत्र झाले स्त्रीच्या ओटीला. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. गाणगापुरी सुशील ब्राह्मण कधी न घेई परान्नाला. पत्नी बळे नेई त्याला. सांगुनी तक्रार गुरुला. विप्रस्त्रीमध्ये उठे पंक्तीतून तिच संगी जेवती शुकरश्वान. ब्राह्मण म्हणे स्त्रीला दूषित झाले आज जीवन. गुरु सांगती उभयता धर्माचरण. सांगुनी नित्यकर्म तुष्टियले दोघाचे वदन. विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म कसे असावे दिनमान. गुरु सांगती विप्रा लागून वर देती ब्राह्मणा दे. एके दिनी मठात भास्कर ब्राह्मण होई दाखल. गाणगापुरी भोजन देण्या म्हणून ती घामपुरिता शिदा आणीत. चेष्टा ब्राह्मणे करून वदती बनव भोजन शिदा घेऊन. 4 सहस्त्र पत्रावळी करून जेववती गुरु अन्नावरी वस्त्र झाकून. 60 वर्षांची वंध्या गंगा पुत्रवती करती गुरु तिजला. घेती करून प्रदक्षिणा पिंपळाला. रजस्वला करती गंगाला. कुष्ठरोगी नरहरीला देऊन काष्ट उंबराचे. मनती पाणी घाली तयाला. शिंपती कमंडलू जल लागे ते पालविला.
पालवी फुटता काष्टाला, मुकळा नरहरी कुष्टाला. श्रद्धेचे फळ देऊनी गुरु आनंदती भक्ताला. ऐकुनी कथा धनंजय राजपुत्राची, शबरे शिवपूजाला. चिताभस्म नैवेद्याला, अर्पण करी शिवाला. शिवपूजेत तल्लीन होऊन पत्नी देह शबरे भस्म केला. शिवकृपे शबरी बोलविता, आली पत्नी प्रसादाला. पाहण्या सायनदेव परीक्षा, गुरूंनी वादळी पाऊस निर्मियाला. सायनदेवासी अग्री सांगून, सर्प देती मार्ग दाखविण्याला. शंकर सांगती पार्वतीला, ब्रह्मदेव पुत्राच्या भक्तीला. अवधूताने काशी यात्रा घडवून, पूर्ण केले त्याच्या इच्छेला. अवधूत घेती बालका संकल्पोनी, काशी यात्रा करविती तयाला. वर्णोनी शक्ती यात्रेला, सायनदेव लागे गुरुचरणाला. गुरु आज्ञापती सायनदेवाला, सांगती ये स्नान करुनी. श्रेष्ठ अनंत व्रत कथितो तुझला, घेई तू ऐकूनी. पांडवस्ता वनवासाला, आले कृष्णा भेटायला. सुमंथूची कथा सांगून, अनंत व्रत सांगती पांडवाला. पांडव व्रत आचरले, युद्धात विजय पावले. सायनदेवाने गाणगापुरी येऊनी, अनंत व्रत केले. मठात सेवा गुरुची, विनकर करी भक्तीने. गुरुनेती गुप्तपणे, त्यासी श्रीशैल्य दर्शने. स्नान करुनी पाताळ गंगा, पूजितो शंकराला. गुरुची दिसती पिंडीवर, पूजा करिता विणकराला. विमर्शन राजाची कथा सांगून, शैल्य महात्म्य सांगती तंतुकाला. गावकरी आश्चर्य करीती, हा इथे कसा आला. नंदीनामा गाणगापुरीचा विप्र, सर्वांगी कोड फुटलेला. देवभक्तीला विटून, गुरुसमोर तो उभा राहिला. संगमी स्नान करवूनी, गुरूंनी त्याला कोडमुक्त केला. काव्य करुनी गुरुवर तो ब्राह्मण, गुरु सेवेत राहिला. हिपरगी ग्रामाचा नरहरी, भजे फक्त कल्लेश्वराला. ग्रामस्थ म्हणती तया, काव्य करी गुरुवर. कवी मानिला त्याला, कवी करिता शिवपूजेला. पाही पिंडीवर गुरुला, शरण जाई तो गुरुला. गुरुवर काव्य करू लागला रचायला. दीपावळीच्या सणी, सप्तशिष्य बोलवती गुरुला. सारेच हट्ट करीती, यावे माझ्याच घराला. अष्टरूपे झाले आपण, सातही घरी जाता भोजना. मठमंदिरीही राहिले, करीती विस्मित भक्तांना. गाणगापुरीच्या शूद्राची शेती, यवनमाळ कापण्या सांगती. शतगुणे पिकवणी पुढती, कुटुंबासहा आनंद देती. क्षेत्रमहिमा सांगुनी नामधारकाला, त्रिस्थळी यात्रा करविती. सांगुनी अमृतकुंभीच्या अमरजेला, कसा संगम भीमेला. मनती संगमीच्या अश्वत्थाचे, करावे मनोभावे पूजन. जीवनात राहील सुखशांती आनंद भरून. रत्नाईस बोलवून, देती करुणे पापाची आठवण. पापविनाशी स्नान करवून, घालविती कोड स्थानमहिमा विस्तारून. लेच्छराजाची वेता घालवून, उद्धरती तयाला. गुरूंना पालखीत बसून, निघे पायी राजा राजधानीला. बसवी सिंहासनी गुरुला, उभा स्वतः राही सेवेला. पुत्रावरी सोपवणे राज्याला, राजा गुरु सेवी निघाला. वदती गुरु प्रिय शिष्याला, गुप्तरूपे राहीन मी गाणगापुराला. ठेवून अश्वत्थी पादुकाला, गुरु निघाले निजानंदाला. नावडी येई निरोप घेऊन, गेले गुरु कर्दळी वनाला. गुरु वदले तरी सदैव असेल मी गाणगापुराला. 4 शिष्य घेती प्रसाद पुष्पाला, पावित्र मिळे जीवनाला. मनती गुरुचरित्र वाचणाऱ्याला, 4ही पुरुषार्थ येतील घराला. गुरुवदले गुरुभक्तांना, मठात ठेवतो पादुकाला. करुणी स्नान संगमाला, पादुकाच्या या दर्शनाला. कृष्ण प्रतिपदा शुभदिनी, शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. शिष्यासी आशीर्वादुनी, गुरु करती श्रीशैल्यासी प्रयाण. गाणगापुरी बहुशिष्यासती, तयांचे गुरु तारक. देती चौघा प्रसाद पुष्प, आनंदले ते सेवक. 133 श्लोकी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ येथे पूर्ण होत. देवतांची कृपा होत, परमार्थी प्रगती होत. पठणे तयासी नित्य. काव्यात्मक हे श्री गुरुचरित्र, बाळ करीतसे गुरु सर्पण. करुणी सदा गुरुचरणी वंदन, अपेक्षी निश्चित गुरुदर्शन. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्धनामधारक संवादे श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 3 समाप्त. 133 श्लोकी श्री गुरुचरित्र संपूर्णम.